सच आहे मित्रांनो, मी चॅनलवर तर आज माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला माझं दररोजचं रुटीन. तर लवकर उठले होते 5 वाजता. दररोज हेच रुटीन असतं. 5 वाजता उठायचं, दीदीचं आवरायचं. 5 वाजताच उठले. त्यानंतर बटाटे शिजाय घातले, बटाट्याचं भरीत केलं, चपात्याचं पीठ मळलं. त्यानंतर आता चपात्या करायला लागले. आम्हाला घर पण इतकं स्वच्छ लागतं. मस्त लागते. सगळे भांडे मस्त असे चकाचक आरशावानी पाहिजेल. माझा तवा किती मस्त आहे. दररोज त्याच तव्यावरती चपात्या करते. पण चपात्याला कुठं काळा होईना असं नाही. किती मस्त. त्यानंतर मला चहा भरपूर प्रमाणात आलं लागतं चहामध्ये. मस्त आलं किसून घेतलं आणि गरम पाणी प्यायला ठेवलं होतं. तेच गरम पाणी मी आल्यामध्ये चहा उकळायला ठेवलं. तर पहा अगोदर आलं उकळून घेते. त्यानंतर मी चांगलं मस्त आलं उकळून घेतल्याच्या नंतर त्यात चहापत्ती टाकीते. चहापत्ती एवढी उकळून नाही घेत. चहा शरीराला चांगला नसतो. पण आता आम्हाला चहा चपाती खायची सवय लागली त्यामुळे मी चहा करत असते. मस्त चहा करायला चालू केला. त्यानंतर मी तवा पण ठेवला होता. पण म्हणलं त्या अगोदर आपण दीदीची बाटली भरून घ्यायची. तर म्हणजे सगळं मुलांचं सगळं ओके करून द्यावं लागत आहे. तिला अंघोळीला पाणी पण तापायला ठेवलं. तिला म्हणलं जा तू अंघोळ करून ये, तोवर मी सगळं तुझं ओके करून ठेवते. दररोजचं माझं सगळं रुटीन असं असतं. तिचं बाटली भरायची, डब्बा भरायचा, सगळा टिफिन बॅगमध्ये भरायचा. सगळं म्हणजे सगळं ध्यान करायचं, सगळं मी घेऊन जायचं. असं मस्त आणि मग तिची बाटल्या भरून देते दोन्ही. ती सकाळचं गेली ना, तिची 7:20 शाळा भरते. म्हणजे तिला घरून 6:30लाच घरून जावं लागतं. शिरूरला जायचं 15 किलोमीटर वरती जायचं. आता बसनी जाते. पहिले तरी मला देवदर्शनला नेऊन सोडावं लागत होतं. पण आता बसची सोय झाली. मग ती 6:30ला बस येते. मग बसनी बसून जाते. असं माझं दररोजचं हे घाई गडबडीत बघुल्याला पण हात लागला. म्हणजे चहा सांडायला लागला होता, पण बरं झालं सांडला नाही. चला आता चपात्या करून घेते. तिला 2-3 चपात्या करून देते. तिला पण बटाट्याचं भरीत आणि चपाती तिला सकाळच्या पारी खायला देते. त्यानंतर जायच्या टायमाला थोडासा चहा देत असते. ती नाही चहा पेत बरं का. चहा प्यायला चांगला पण नसतो. पण माझ्या तर थोडं स्पीड वाढवले आहे. त्यामुळं तुम्हाला वाटत असं भरपूर प्रमाणात फास्ट चाललंय, तर तसं काय नाही, थोडं स्पीड वाढवले. पण एवढंच घाई गडबडीत इकडं हे आण, तिकडं ते आण, तिकडं ते आण, म्हणजे भरपूर सकाळच्या पारी धावपळ तर भरपूर प्रमाणात असते. आपल्याला टायमालाच पोचायचं. कधी बस लवकर पण निघून जाते. एक दिवस तर 6:30लाच बस निघून गेली होती. 6:45ला बस येणार, 6:30लाच निघून गेली. तर चला त्यामुळे लवकर लवकर घाईघाईत मी सकाळच्या पारी आवरत असते. तिला सोडलं ना मी निवांत होते, टेन्शन नाही. मुलाला 11 वाजता जायचं असते, त्याच्यामुळे काही गडबड नसती. त्यानंतर मस्त चपाती पण फुगली. त्यानंतर तिचा डबा पण भरायचं काम चाललंय, चपाती पण भाजायचं काम चाललंय. असं सगळी कामं संगच चालू असतात माझी. तिचा आता डबा भरून ओके मध्ये करून देते आता तिला मी. तर चला आणि आता गरम पाणी प्यायला घेते. आज मस्त 5ला उठले तरी पण आवडलं नाही. तिचं सगळं ओके करून आता गरम पाणी पिऊन घेते. दररोज गरम पाणी गेलं ना रे फ्रेश वाटतं, मस्त वाटतं. त्यासोबत गुळ पण खायचा असतो. गरम पाणी आणि गुळ. गरम पाणी जास्तच झाले त्यामुळे गार पाणी पण घेते. हे गुळ खाल्ल्याने इतका म्हणजे चांगला असतं शरीरासाठी. तर पहा तिचं दप्तर बाहेर घेऊन आले, टिफिन बॅग, हेडफोन सगळं घेऊन आले तिचं. पाले घाई आवरावं लागते. 6:30 झाल्यात आणि अजून भरपूर प्रमाणात अंधार आहे. आणि काल आम्हाला पाऊस पण झालाय थोडासा, म्हणजे पेंडोल सारखा पाऊस झालाय. तर पहा अजून अंधारच आहे. मला बस यायला नाही, म्हणजे इथून घरूनच दिसतं बस आली का गेली का. एक दिवस 6:30लाच बस गेली ती. 6:45-7ला बस येते, पण एक दिवस 6:30लाच बस निघून गेली. मी अशी बाहेर आले आणि बसला पहिलं बस फाट्यावरून गेली होती.
तर पहा त्यामुळे आम्ही 6:30ला लवकरच जातो आणि बस स्टँडला जाऊन थांबतो. तर चला तिला मी आवाज देते आता. तर चलो हे चल ना, चल बस जाईन त्या तिच्या वाणी निघून. चल लवकर ये, सॉक्स घालून ये, चप्पल घालून ये, चल लवकर सँडल घाल. घरातूनच घालून ये तिला सॉक्स, ये घालून. तप्पा अजून ती सॉक्सच घालती. अजून दादा झोपलेला आहे, म्हणजे अंधारच आहे, त्याला लवकर उठत नाही. ते 11 वाजता जातो त्याच्यामुळे त्याला नाही उठवलं. आल्यावर चपाती खायची. आज भरपूर काम आहे. आज शेतातलं करायचं, घरचं करायचं, मुलांना नेऊन सोडायचं, घेऊन यायचं. त्यामुळे घरची कामं थोडी रखडात आहेत. पण आज फरची पुसायची, भरपूर दिवस झाले फरची नाही पुसलेली. चांगली भरपूर प्रमाणात तिला पाणी टाकून धुवायची आहे. तर इथं धुतली होती काल, आणि इकडे बाहेर पण भरपूर प्रमाणात चांगली धुतली होती. फक्त आता घरातली धुवायची. काय होतंय, शेतातलं करायचं, सगळं शेतातलं पाहावं लागतं. म्हणजे कंटाळा येतो घरची कामं करायचा, भरपूर कंटाळा येतो. घरी यायचा, स्वयंपाक करायचा, मुलांचं आवरायचं, म्हणजे लय भरपूर कामं राहतात. घरात किती कामं राहतात. घरात करून सगळी शेती पण हँडल करायची म्हणजे एवढं सोपं नाही आहे. त्यामुळे ना घरचं रगडात मग एक दिवस असं घरी राहायचं आणि घरची कामं आवरून घ्यायची. चला आता ती आली, गाडी घेते बाहेर. चला पिल्लं नाही आली घरात, आज बाहेरच खेळल्यात मस्त गाडीवर. हा तरी पाऊस झाला कमी वाटत म्हणजे घाला खूप आली तरी गार लागायला लागली. आली बस, ऐकून बसाली शरळा जाण्यासाठी. टिफिन बॅग राहील. तपा 6:30ची 6:45ला बस आली. आता 6:40-45 अशी बस येत असते. कधी कधी 6:30ला जात असते. तपा त्यानंतर आली मी घरी. तपा 2-3 दिवस झाले ही बारकारी पिल्लं आहे इथं का आले. 2 पाळल्यात आणि इतके मस्त आहे. त्यांना आवाज दिला ती लगेच आले. तपा हा कशी लुटू 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 माग पळतात. खायला शोधते त्यांना मी दररोज दूध ठेवते, दूध आणि चपाती. तसं दूधच ठेवलं 2 दिवस. आज म्हणलं दूध चपाती ठेवा. चला बरं हा दिसले नाही मला पाट होय. लय गबदुले गबदुले मस्त. त्यात आली मी दीदीला सोडू. आता म्हणलं चहा चपाती खाऊन घ्यावा आणि कामाला लागा. चला चल. दादा दादा पिल्ल गेली. दादा पिल्ल गेली. गेली गेली. अयो गेली. ते सकाळी रात्रीचे धरून नाही मी 5:15 वाजता उठले ना, बाहेर गेलते मिरची आणायला. पिल्लच नाहीये. कुठं नाही गेली. हाय होय. अरे खरंच गेली त्यांची आई संग. तपा मस्त खेळत्यात. अरे बाहेर गेली ती सकाळ धरून मी दिसलेच नाही, नंतर दिसले मला ती. चल चियाचा पाच जाईल. चल घे गरम पाणी पिऊन. चल बरं उठ बरं. आता घेते चपात्या करू. तर चला त्याला गरम पाणी देते, गरम पाणी प्यायला देते आणि मग त्याला चहा देत असते. तर आता 2-3 दिवस झाला तो काय गरम पाणी घेत, पण आता देते. चला गरम पाणी पिलेलं चांगलं असतं शरीराला. म्हणजे आपण कसं दररोज आंघोळ करतो, वरून शरीराला आंघोळ करून साबणाने धुतो ना, तसा एक आतून एक प्रकार असतो. म्हणजे हे गरम पाणी पिलं ना, आतून शरीर धुतलेलं जातं, म्हणजे असं जातं, म्हणजे धुवून जातं असं म्हणतात. तर मी दररोज म्हणजे 2-4 वर्ष झाले गरम पाणी पिते आणि गुळ पण खाते. गुळ खाल्ल्यावरती आपल्याला रक्त वाढतं, केसाला पण चांगलं होतं. माझे पहिले बारीक केस होते, आता बरेचपैकी चांगले झाले. तर पहा गुळाचा पण भरपूर प्रमाणात फायदा असतो आणि शरीराला खाल्ल्याला पण चांगलं असतं. रक्त खून साफ होतं, इतकं भारी. तर पहा मी त्याला गरम पाणी देते. चल बाबू चला पुढं कंटिन्यू व्हिडिओ करा. आता मी घरचं आवरून घेते आणि मग शेतातले तुम्हाला आज काय काम करणार आहे, आज काय आहे तुम्हाला मी दाखवते. हे चप्पल खाता का येड्यांनो.
हात नाही लावणार बघ मला चपाती करायची. कशी मस्ती करतात बा. तर आता चपाती झाली आमची खाऊन. आता म्हणजे कपड्याच्या घड्या घालून आवरून घेतात. चला इथे आवरून. आता तर आता मी याला चालेल सोडवायला. याला सोडवायच्या नंतर मला म्हणजे माहेरी जायची, म्हणजे भावाकडे जायची. तिथं थोडी कांदे काटायचे आणि त्याला घेऊन यायची पंप मारायला. तर चला मी कशावर पंप मारणार आहे तुम्हाला मी पुढं सांगतेच. तर आले आता इकडं भावाच्या वावरात. हे कांदे पण काढायचे, त्याला लगेच म्हणजे हे करायचं, गायला खाना करायचा आहे. तर कांदा काय एवढा भारी पोसला नाही, पण आता काढायचा आहे. तिथं पिकअप लावलंय, त्याच्यात कांदे पण भरलेत. तो एकटाच काढतोय, एक चालली इकडून. चला तपा म्हणजे त्याला ट्रॅक्टर आहे पण टायली नाही. आम्ही पिकअप त्याचंच आहे. त्याला 40 गाय आहे. त्यामुळं ऊस वाहण्यासाठी वाढ आणण्यासाठी त्यांनी पिकअप पण घेतलेला आहे. तर पिकअपमध्येच आम्ही कांदे काटून टाकत आहे. जसा कांद्याचे घमेलं भरण तसंच आम्ही हौद्यात नेऊन टाकत आहे पिकअपमध्ये. तर असे मस्त आणि गुलाबी कांदे आहे. तर असे मस्त वाणी काटायचं काम केलंय आणि त्यामध्ये हौद्यात आणून टाकलंय. तर तिकडं माझी मम्मी पण आली. गाया डोंगराला जातात चरायला, मग त्यामुळे ती गायांक गेली होती. गाया घरी आणल्या, घरी आणून सोडल्या. तर त्यानंतर मग ती पण काटू लागायला आली आणि मी पण मदतीला गेलते. सकाळच्या पारी मुलांचं आवरलं, सगळं आवरल्याच्या नंतर त्याला पण म्हणलं तू मला पंप मारू लागायला ये आणि मी तुला हा कांदा काटू लागायला येईन. तर असं जवळ असल्यावरती मदत करायला मी बोलवत असते. कधी मधी मदत करायला येतो, पण त्याच्या मागं पण भरपूर कामं राहतात. तर आणि संक्रांत होती. माझी भाऊजाई पण संक्रांतीला तिकडे तिच्या माहेरी गेली होती. तर त्यानंतर आम्ही आलो घरी आणि दुपारचा स्वयंपाक म्हणजे दुपारचा स्वयंपाक करायला म्हणजे मम्मी काय काय करत. ती पण भरपूर प्रमाणात आजारी आहे. तिचं पण ती गाडीवरून मध्ये पडली होती. भरपूर मोठा ऍक्सिडेंट झाला होता. पण तरी पण भरपूर कामं करते. पण तिला पण कांद्याची वाफ लागल्यामुळे तिचे पण हातपाय सुजत आहे. तर तिला म्हणलं तू कालवण कर आणि मी भाकरी करते. तर त्या अगोदर मी तळ्यावरून एक हांडा भरून आणला, मग भाकरी करायला चालू केलं. तर आज इतकी मस्त भाकर. आणि गॅसवर भाकर कधी भाजायची नाही, तव्यावरतीच भाजायची. गॅसवर भाकर भाजली ना तर चांगली नसते. तर त्यानंतर संध्याकाळच्या पारी आम्ही पंप मारला. फौजी साहेबांनी मला तिकडं माहेरा गेल्यामुळं फौजी साहेब मला भरपूर प्रमाणात बडबड करतात. माहेराला जायचं नाही म्हणतात. दररोज माहेराला जाती, तिकडं जाती, तर तिकडं जायचं नाही. तर चला जाऊ द्या. मग मी आदल्या दिवशी व्हिडिओ घेतलाच नाही. आणि त्यानंतर भरपूर आम्हाला संध्याकाळी दोघांना शेतातच झाली. शेतातच आम्हाला 7 वाजले होते आणि थोडे 2 एकराला पंप मारण्यासाठी आलो होतो. तर एकरभर पंप मारून झाला होता आणि दुसरा पण ह्या वरच्या रानाचा पण पंप मारून झाला होता. पण 2 पंपाचं राहिले होतं रान मारायचं. तर आणि त्याला म्हणलं चला आता अंधार पडलाय, मी दुसऱ्या दिवशी मारन. तर मग मी दुसऱ्या दिवशी शेतात आले, 2 पंप मारून घेतले. तर मी कोणतं औषध मारले ते मी तुम्हाला सांगते पुढं. तर ही भरपूर प्रमाणात आळी पडली होती हरभऱ्यावरती, म्हणजे इतके गाठे खाल्लेत भरपूर प्रमाणात गाठी खायला चालू केलंय आळ्यांनी. त्यामुळं म्हणलं चला आता पंप मारू आळ्यावरती. मस्त हरभरा आलाय, पण आळ्यांनी भरपूर प्रमाणात खाल्ला होता. त्यामुळे त्याला म्हणलं चल मला पंप मारू लागायला ये. तर 3 एकरासाठी मला पंप मारायचे होते. मग त्याला मदतीला बोलवलं होतं आणि मी पण त्याला मदत करू लागायला गेले होते. तर अशी हरभऱ्याला मी
पंप मारत आहे. मला थोडं तिकडे गेल्याच्या नंतर पाण्यात चेंज झाला म्हणून मला थोडी सर्दी झाली. चला टप्पा संध्याकाळच्या पारी पंप मारत आहे मी. तर चला आता शेवटचा पंप म्हणजे थोडंच राहिलं होतं तेवढं मारून घेते आणि त्यानंतर मी घरी जाणार आहे. मुलगा पण घरी आलेला होता आणि आता माझ्यासोबत मुलगी आणली होती तिला. ती 4:30ला घरी आली होती आज. त्यामुळे तिला म्हणलं चल मला ती जोडीदार, तिला मी घेऊन आली. तर पहा अशा हिरव्या आळ्या आहे, त्यासाठी हा फवारा आणलाय. कॉम्बो सुपर हे औषध आळीसाठी आणलेलं होतं. तर तुम्ही हे पाहू शकता. आणि हे फुलासाठी आणलं होतं, फुलं जास्त लागण्यासाठी आणलं होतं. फ्लोराईस आणला होता हा एक. तर पाहू शकता हे 2 औषध आणले होते. आणि आता इकडं सगळ्या रानाला मारून झाले. काल भावाला बोलवलं होतं आणि रात्री अंधार पडला होता, तर जागेवर 7 वाजले होते. त्यामुळे रात्री 2 पंप मारायचे राहिले होते. 2 पंप मारले आळीला. आणि फुलांसाठी तर पहा इतका मस्त आलेला आहे आता. तर चला सकाळपासून भरपूर धावपळ झाली. तर चला कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट करून सांगा. तसंच आहे, चला बाय बाय.